हॅलो, मी प्रियांका. तर स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर हे टायमिंग होतं सकाळी 6:30 पावणे 7चं आणि एवढ्या सकाळी मी कुठे गेले होते हे तुम्हाला लवकरच समजेल. तर पाऊस होता त्यामुळे मला छत्री घेऊन यावी लागली होती, कारण रात्रभर पाऊस होता आणि सकाळी पाऊस होता. तर आता समजलंच असेल मी कुठं आली आहे. तर मी आले होते आज शुक्रवार अंबाबाईच्या दर्शनाला आले होते. मागच्या शुक्रवारी मी गेले होते आणि या शुक्रवारी मी आले होते. तर मी आलो त्यावेळी 6:30 पावणे 7चं टायमिंग होतं आणि गर्दी अजिबात नव्हती, कारण सकाळचं टायमिंगही होतं आणि पाऊसही होता, त्यामुळे गर्दी बऱ्यापैकी कमीच होती. तर दर्शनही चांगलं झालं, गणपतीचं दर्शन झालं, अंबाबाईचं दर्शन झालं. त्यानंतर पाऊस होता त्यामुळे तिथं काही मी थांबले नाही, पटकन घरी आले. तर येताना गजरा घेतला आणि आल्यानंतर मी लागले होते स्वयंपाकाला. तर चपाती आणि डब्याचा स्वयंपाक करायचा होता. अमितची संकष्टी असते, त्यामुळे त्यांच्यासाठी खिचडी आणि अनन्या आणि अर्जुनचाच डबा होता. आणि चपातीची कणिक पण थोडीच मळली आणि अनन्याला आज पाहिजे होती सोयाबीनची भाजी. तर ते पहिला उकडत घातले. तर ह्या भाजीचा मी काय जास्त तामझाम करत नाही, भरपूर रेसिपी बघितल्या, पण या सोया चंकची रेसिपी कशीही केली तरी ती काही जास्त चवीला लागतच नाही. त्यामुळे मी फक्त कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर आणि आपले बेसिक मसाले घालून ही भाजी करते. तर अनन्याला आवडते म्हणून ती केली होती. तर या भाजीला कितीही मसाले घाला, काहीही करा, ही भाजी जास्त कोण आमच्या घरातही खात नाही. तर अनन्यालाच आवडते म्हणून तिच्यासाठी आज खास केली होती. तर फक्त थोडंसं तेल घ्यायचं, त्यात कांदा घालायचा, कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतायचा. त्यानंतर त्यात टोमॅटो, आलं लसूण पेस्ट घालायची आणि बेसिक मसाले म्हणजे धनेपूड, जिरेपूड, आपलं हळद, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि चिमूटभर आमचूर पावडर असली तर ती घालायची आणि थोडंसं पाणी घालून त्यामध्ये ते उकडलेले सोया चंक्स घालून, कोथिंबीर घालून ते परतायचे आणि वाफेवर देऊन ठेवायचे. तर अशी ही भाजी होते. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.